सार्थक येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम आहेत. गोलंदाजी मार्कवरती मयूर. हाफ ट्रॅकर आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बा शुभम. बॅक टू द पविलियन. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. पूर्णपणे बॅकफुटवरती येतोय कारण की 6 बाद 17 ही धावसंख्या आहे. SPK सुपर किंग कांबा या टीमची ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि येत्या डॉट बॉल. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे कारण की जरी 4 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये वापसी करून देईल SPK सुपर किंग कांबा या टीमला. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे धावा 26. असं वाटलं होतं की 43 धावा बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये, परंतु सुरुवात खराब केली आणि त्यानंतर आपण पाहतोय संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. लायन्स 11 आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. सार्थकसाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी नक्की साईनाथ दादा ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु सार्थक नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ते देखील वाट बघतायत की कधी मला संधी येते, कारण की 1000 रुपये मिळवण्याची संधी देखील आहे. बघा जागेवरती थांबलेले आहेत. जर धावले असते तर कदाचित एक चेंडू शेवटचा खेळण्यासाठी त्यांना मिळाला असता. बघा मानसने सांगितलं की तुम्ही या, कारण की तुमच्यावरती पारितोषिक आहे. 1000 रुपये कमवण्याची संधी आलेली आहे. जर चौकार किंवा षटकार लगावला सार्थकने तर 1000 रुपये आहेत साईनाथ दादा ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि क्लीन बोल्ड आणि हे मेडन षटक टाळ्याहून जाऊ द्या. पहिलं मेडन षटक. 2 विकेट देखील घेतलेत मयूरने या षटकामध्ये आणि सामना जिंकलेला आहे. लायन्स 11 या टीमने 43 धावा डिफेंड केलेत या मॅचमध्ये. अभिनंदन लायन्स.